घरातला भाजीपाला संपला होता म्हणून सकाळी उठून सगळ्यात पहिल्यांदा सगळी कामं आवरल्यानंतर भाजीपाला आणायला गेले होते. तर रस्त्यामध्ये हे झाड लागतं बघा, किती मोठं झाड आहे, म्हटलं तुम्हाला देखील दाखवून द्यावं. ज्या ज्या भाज्या पाहिजे होत्या त्या सगळ्या भाज्या घेतल्या आणि थेट घरी आले, कारण ऊन होतं भरपूर बाहेर, पाऊस नव्हता. त्यानंतर मग जेवण वगैरे करून आम्ही आराम केला थोडासा. आणि संध्याकाळी उठल्यानंतर बघा इथे चहा ठेवला आहे. चहा ठेवत असतानाच मी रताळे देखील उकडवायला लावले होते. तर रताळे उकडवताना माझ्या हाताला बघा असं हे लागलं, वाफ लागली. तर दीदी मला हे करत आहे की मम्मी तुझ्या हाताला काय झालं. तर हे असे 2 रताळे आणले होते भाजीपाल्यामध्ये आणि हे छान उकडवून घेतले मी. त्यानंतर मग लागले संध्याकाळी स्वयंपाकाला. तर स्वयंपाकामध्ये आज मी दाल तडका बनवणार होते. तर तुमच्यासोबत रेसिपी शेअर करते. डाळ टमाटर टाकून शिजवून घेतली होती. त्यानंतर इथे तडक्यासाठी जे जे लागतं ते सगळं साहित्य इथे घेतलं होतं. डाळ शिजल्यानंतर तिला एकसारखं करून घेतलं. तेल गरम केलं कढईमध्ये. त्यानंतर त्यामध्ये लसूण टाकला, थोडीशी मेथीदाणे टाकले. मेथीदाणे, जिरे, मोहरी, जेव्हा लसूण चांगलं लाल झालं त्यानंतर जिरे, मोहरी, मेथीदाणे हे सर्व टाकलं. त्यानंतर त्याच्यामध्ये लसूण चांगला लाल होऊ द्यावा लागतो. कढीपत्ता, लाल मिरच्या आणि थोडीशी कोथिंबीर असं त्याच्यामध्ये तडका टाकला. आणि त्यानंतर ते गॅसचा फ्लेम कमी करायचा आणि त्यानंतरच त्याच्यामध्ये लाल तिखट, हळद, धने पावडर हे सर्व टाकून घ्यायचं. गॅसचा फ्लेम त्यावेळेस कमी करायचा, कारण नाही तर लाल तिखट जळण्याची शक्यता असते. आणि हे सगळं चांगलं छान परतलं की त्यानंतर लगेच त्याच्यामध्ये डाळ टाकून द्यायची. आवश्यकतेनुसार त्यानंतर त्याच्यामध्ये पाणी ॲड करायचं. खूप घट्टही नाही आणि खूप पातळही नाही अशी बनवली होती मी ती डाळ. तर तुम्हाला जशी आवडते त्यानुसार तुम्ही पाणी त्याच्यामध्ये ॲड करायचं. आणि त्यानंतर खळखळून चांगली उकळ आणायची. त्याच्यामध्ये मीठ देखील टाकून घ्यायचं त्याच वेळेस. आणि उकळ आल्यानंतर डाळ चांगली शिजली त्याच्यामध्ये मग शेवटी कोथिंबीर टाकायची. खूप छान लागते डाळ आणि खूप टेस्टी होते. गरमागरम भातासोबत, पोळीसोबत अगदी छान लागते डाळ तडका. तुम्ही नक्की या पद्धतीने करून बघा. आणि मी गरम गरम भजी आणि मिरची भजी देखील केले होते. तिचं बघा इकडे काय चाललं आहे, तिने होळीलाच आपले केस बनवली होती आणि मला बोलते बघ माझे केस किती मोठी झाली आहेत. चला आता आजचा व्लॉग इथपर्यंतच आहे. उद्या भेटूयात. बाय.